आवाज येतो का चेक कर. आवाज येतोय का रे? नाही येत? येतोय का? येतोय ना? चालेल, ठीक. येतो ना व्यवस्थित क्लिअर येतो. ठीक. चला. आवाज येतोय ना? बघा रे, चला बेसिक इन्फॉर्मेशन बघूया जरा थोडीशी. बेसिक गोष्टी बघूया. बेसिक गोष्टी. बेसिक गोष्ट. बेसिक मध्ये काय लक्षात ठेवा माहिती का? टाईप क्रमांक 1 लक्षात. टाईप वाईज जातो मी. प्रत्येक गोष्ट बेसिक बेसिक अगोदर क्लिअर करतो. टाईप क्रमांक 1 बघतो. जेव्हा एखादा समुच्चय असतो, लक्षात ठेवा, जेव्हा एखादा समुच्चय दुसऱ्या समुच्चयाशी पूर्णतः संबंधित असतो, जेव्हा एखादा समुच्चय दुसऱ्या समुच्चयाशी पूर्णतः संबंधित असतो. पूर्णतः संबंधित असतो. पूर्णतः संबंधित असतो. उदाहरणार्थ जर घेतलं ना आपण, काय लक्षात ठेवायचं? पहिल्या टाईप मध्ये काय बेसिक लक्षात ठेवायचं? जेव्हा एखादा समूह आहे, लक्षात ठेवा, की एखादा समूह आहे, तुमचा समुच्चय आहे, आणि तो समुच्चय लक्षात ठेवा एका दुसऱ्या समुच्चयाशी पूर्णतः संबंधित असतो. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही, खुर्ची घेतलं, खुर्ची घेतलं आणि फर्निचर घेतलं. खुर्ची आणि काय घेतलं तुम्ही? फर्निचर घेतलं राजा. मग खुर्ची आणि फर्निचर जे आहे ना, खुर्ची आणि फर्निचर ह्यातला कुठला भाग, एखादा भाग, एखादा समुच्चय, आपल्याकडे दोन समुच्चय आहेत, एक खुर्ची आणि एक फर्निचर आहे, आणि त्यापैकी जर बघितलं तर खुर्ची लक्षात ठेवा सगळीच्या सगळी संबंधित कशामध्ये? त्या ठिकाणी फर्निचरशी संबंधित आहे. कारण आपण जर सगळं फर्निचर जर बघितलं, सगळं फर्निचर खुर्चीची संबंधित येणार नाही. कारण फर्निचर मध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. तुमचे कपाट येईल, त्या ठिकाणी टेबल येईल, खुर्ची येईल, रॅक येईल, अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात. लक्षात ठेवा. त्यामुळं फर्निचर मध्ये अनेक गोष्टी येतात. त्यामुळे सगळं फर्निचर हे लक्षात ठेवा खुर्चीमध्ये पूर्णतः संबंधित होणार नाहीये. कारण
सगळी खुर्ची ही फर्निचर असेल, सगळ्या जेवढ्या खुर्ची असतील सगळ्या तुमच्यापाशी, त्या सगळ्या खुर्च्या काय झाल्या, आपले फर्निचर झाले. लक्षात, यावर तर्क काय काढू शकता त्या ठिकाणी, की सगळ्या खुर्च्या ज्या आहेत लक्षात ठेवा, ह्या सगळ्या खुर्च्या काय त्या ठिकाणी फर्निचर आहेत. पण सगळे फर्निचर हे खुर्च्या होऊ शकणार नाहीत राजा, कारण सगळे फर्निचर मध्ये वेगवेगळे घटक येतात त्या ठिकाणी, आणि त्या घटकामधील एक घटक आहे तुमचा त्या ठिकाणी खुर्ची. लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, की एक घटक जो आहे ना तो खुर्ची, हा खुर्ची घटक राजा, हा खुर्ची घटक जो आहे ना तो पूर्णता जो येतो, या पूर्णता कुठल्या समुच्चयामध्ये संबंधित आहे, तर फर्निचर या समूहाची काय समुच्चयाशी काय त्या ठिकाणी संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही वेन डायग्राम काढताना जर एखादा घटक दुसऱ्या घटकाशी पूर्णता संबंधित असेल, मी काय म्हणतोय बघा, एखादा घटक जर आहे तो दुसऱ्या घटकाशी पूर्णता संबंधित आहे, तर त्याची वेन आरेखन जी आहे, वेन आकृती कशी काढायची, एकामध्ये एक असे दोन वर्तुळ काढायची राजा, एकामध्ये काय करायचे, दोन वर्तुळ काढायचे. कारण का, तुम्हाला विचारलं खुर्ची आणि फर्निचर याचा परस्पर दर्शवणारी आकृती खालीलपैकी कोणती, परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. त्यामुळे खाली पर्यायामध्ये तुम्हाला 4 आकृती दिल्या जातात. लक्षात ठेवा, आणि त्यापैकी तुम्हाला त्या 4 आकृत्यापैकी आकृती ओळखायची जी खुर्ची आणि फर्निचरची परस्पर संबंध दर्शवते. मग आपल्या लक्षात ठेवायचं, या दोघांमधलं रिलेशन शोधायचं. आपल्या लक्षात येतं की खुर्ची सगळ्या जेवढ्या खुर्च्या आहेत त्या सगळ्या खुर्च्या फर्निचर मध्ये येतात, पण फर्निचर मध्ये बघितलं खुर्ची, टेबल, कपाट वेगवेगळ्या गोष्टी येतात त्या ठिकाणी, आणि त्यातील एक गोष्ट आहे लक्षात ठेवा तुमची खुर्ची. त्यामुळे खुर्ची सगळी अंतर्निहित जी झाली पाहिजे ती कशामध्ये झाली पाहिजे, तुमच्या फर्निचर मध्ये झाली पाहिजे. त्यामुळे आतलं जे वर्तुळ असेल ना बेटा, आतलं जे वर्तुळ असेल तुझं आतलं वर्तुळ, हे वर्तुळ कशाच असणार, त्या ठिकाणी खुर्चीच असणार. कारण सगळ्या खुर्ची ज्या आहेत लक्षात ठेवा, सर्व खुर्ची ह्या काय तुमच्या त्या ठिकाणी फर्निचर आहेत, फर्निचर. क्लिअर का रे बाबा, हे क्लिअर का? मग ह्याच्यावरून तुम्ही तर्क काय काढू शकता, ह्याच्यावरून तुम्ही तर्क काढला, काय तर्क काढला राजा, ह्याच्यावरून तर्क एक निघाला. काय तर्क निघाला, कारण सगळ्या खुर्च्या हे लक्षात ठेवा या फर्निचर अंतर्गत येतात, त्यामुळं सर्व खुर्च्या, सर्व खुर्च्या, सर्व खुर्च्या फर्निचर आहेत, सर्व खुर्च्या काय फर्निचर आहेत राजा. ह्याच्यावरून तर्क जो निघला ना, तो तर्क काय निघाला, सर्व खुर्च्या काय त्या ठिकाणी फर्निचर आहे. उदाहरण दुसरं घेऊया, हे उदाहरण क्लिअर का रे बाबा, हे उदाहरण क्लिअर का मला सांगा, हे उदाहरण क्लिअर का मला सांगा. जाऊया का दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया, ह्याच्यातलं एक दुसरं उदाहरण घेतो मी. उदाहरण क्रमांक 2. समजा मी काय लिहिलं माहिती का, पिता आणि पुरुष यांचा परस्पर संबंध दर्शवणारे तुम्हाला वेन आरेखन काढायचे, वेन आकृती काढायचे. दोघांमधलं तुम्हाला रिलेशन कळालं पाहिजे राजा, दोघांमधलं रिलेशन काय कळालं पाहिजे आपलं. आता टाईप वाईज मी तुम्हाला शिकवतोय, प्रत्येक टाईपची दोन 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 गणित मी तुम्हाला सांगत जातो. मग आपण एक्झाम्पल सोडूया. अगोदर बेसिक बेसिक कन्सेप्ट कशा पद्धतीनं तुम्हाला हे केलं जातं, बेसिक कन्सेप्ट लक्षात तुमची क्लिअर झाली पाहिजे. आपण जो पहिला भाग बघतो, बेसिक बघतो, ती जेव्हा एखादा समुच्चय आहे ना, तो समुच्चय दुसऱ्या समुच्चयामध्ये जसा पूर्ण काय असतो त्या ठिकाणी अंतर्निहित असतो राजा, अंतर्गत येतो त्या ठिकाणी. म्हणजे खुर्च्या सगळ्या जेवढ्या असतात सगळ्या खुर्च्या हा फर्निचर अंतर्गत येतात. त्यामुळे आपण वेन आरेखन जी काढली, वेन आकृती कशी काढली, आतमध्ये जे वर्तुळ आलं ते कुणाचं आलं, खुर्चीचं आलं. कारण सगळ्या खुर्च्या हे लक्षात ठेवा कशामध्ये आले पाहिजे, तुमच्या फर्निचर मध्ये आल्या पाहिजेत राजा. हे क्लिअर करे मला सांगा. आता दुसरं उदाहरण काय, आपलं पिता आणि पुत्र पुरुषांचं आहे. लक्षात ठेवा, जर पिता आणि पुरुष मध्ये जर बघितलं, ह्याच्यामध्ये तुम्ही रिलेशन काय लावू शकता रे मला सांगा, मला सांगा. पुरुष आणि, समजा मी इथं एक चित्र काढतो, हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे राजा, बरोबर आहे का? हा व्यक्ती आहे आणि हा पण व्यक्ती आहे, हा राम आहे आणि हा श्याम आहे. मला सांगा, मला सांगा, हा राम आणि हा काय तुमचा श्याम आहे, पण हा विवाहित आहे. हा कसा विवाहित आहे, लक्षात ठेवा, विवाहित आहे. आणि हा काय, ह्याला एक विवाहित असून एक मुलगा आहे, लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणि हा कसा आहे, अविवाहित आहे. हा कसा आहे तुमचा अविवाहित आहे राजा. दोघं जर बघितले आपण, दोघं राम आणि श्याम दोघं जर बघितली, ही दोघं कशामध्ये येतात, त्या ठिकाणी पुरुष आहे दोघं पण. लक्षात ठेवा, काय असं आहे का, राम ही महिला आहे आणि श्याम हा पुरुष आहे, नाही. दोघंच्या दोघं लक्षात ठेवा कुठल्या वर्गामध्ये येतात, त्या ठिकाणी पुरुष वर्गामध्ये येतात त्या ठिकाणी. पण एक विवाहित आहे आणि एक कसं आहे तुमचा अविवाहित आहे राजा. मग आपण ह्या अविवाहित जो असतो त्याला पिता म्हणतो का, आपण म्हणतो का राजा, तर नाही म्हणत. आपण कुणाला म्हणतो, जो विवाहित आहे ज्याला मुलं बाळ आहेत लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी पिता म्हणतो राजा, बरोबर आहे ना?
वडील वडील आणि पुरुष. वडील कधी होतो लक्षात, जेव्हा त्यांना विवाहित असल्यानंतर जेव्हा ज्यावेळेस लेकर होतात लक्षात ठेवा, त्यावेळेस काय झालं त्या ठिकाणी, ते काय झाले त्या ठिकाणी, पिता झाले. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, सगळे पिता हे पुरुष असतात का? तर हो, सगळेच्या सगळे पुरुष पिता हे लक्षात ठेवा, हे पुरुषांतर्गत येतात. सगळे वडील जे आहेत लक्षात ठेवा, पिता जे आहेत ते सगळे पुरुषांतर्गत येतात त्या ठिकाणी. सगळे पुरुष पिता अंतर्गत येतात का? सगळे. मला सांगा, हा पुरुष आहे, हा श्याम पुरुष आहे, पण हा पिता अंतर्गत येतो का? लक्षात ठेवा, नाही. कारण हा अविवाहित आहे. कसा आहे तुमचा? अविवाहित आहे. लक्षात ठेवा, त्याचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळे पुरुष, कारण काही पुरुष पिता असतील आणि काही पुरुष लक्षात ठेवा पिता नसतील. असं होईल का? लक्षात ठेवा, नाहीये. असं होऊ शकतं, काही पुरुष पिता पण असतील, काही पुरुष पिता पण नसतील. लक्षात ठेवा. पण हा श्याम जो आहे ना लक्षात, तो अविवाहित असल्यामुळे लक्षात ठेवा, तो पिता होऊ शकणार नाही. याचा अर्थ जेवढे पिता असतात लक्षात, जेवढे, सगळेच पिता असतात असं नाही, लक्षात जेवढे पिता असतात ते सगळे, जे पिता असतात आणि जे पिता नसतात लक्षात ठेवा. आता हे दोघं पण, हा पिता आहे हा लक्षात ठेवा काय त्या ठिकाणी पिता नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा वडील नाही लक्षात ठेवा. पण दोघंच्या दोघं अंतर्निहित कशामध्ये होतात त्या ठिकाणी? पुरुषामध्ये होतात त्या ठिकाणी. म्हणजे सगळे पुरुष पिता नसतील लक्षात, पण सगळेच्या सगळे पिता हे काय असतील लक्षात, पुरुष असतील. त्यामुळे ह्याची वेन आरेखन जी आली पाहिजे ना, वेन आरेखन, ही वेन आरेखन कशी आली पाहिजे? हिथं आलं पाहिजे तुमचं पिता राजा, आणि पिताच्या वर्तुळामध्ये काय आलं पाहिजे? तुमचं पुरुषाचं वर्तुळ आलं पाहिजे. पिताच्या वर्तुळानंतर लक्षात ठेवा, पिताचं वर्तुळ जे आहे ते पुरुष, सॉरी, पिताचं वर्तुळ जे आहे ते पिताचं वर्तुळ हे पुरुषाच्या आतमध्ये आलं पाहिजे. का आतमध्ये आलं पाहिजे लक्षात ठेवा? कारण सगळेच्या सगळे पिता हे काय त्या ठिकाणी पुरुष आहेत राजा. पण सगळे पुरुष हे लक्षात ठेवा पिता होणार नाहीत, कारण दोघं पण त्या ठिकाणी पुरुषच आहेत. पण फक्त श्याम हा काय त्या ठिकाणी वडील आहे. राम हा वडील आहे, पण श्याम वडील नाही. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सगळेच्या सगळे जे पिता आहेत राजा, ते सगळे काय त्या ठिकाणी पुरुष आहेत. त्यामुळे ह्याच्यावरून तर्क जो आहे ना, तो तर्क काय निघाला तुमचा? तर्क जो निघाला ना, सर्व पिता जे आहेत ना, सर्व पिता वडील, सर्व पिता हे पुरुष आहेत. पुरुष आहेत. हा, काही पुरुष लक्षात ठेवा पिता होतील, पण सगळे पिता हे लक्षात ठेवा काय असतील त्या ठिकाणी? पुरुषच असतील राजा. त्यामुळं पिता आणि पुरुषामधलं रिलेशन जे आहे, त्याच्यामध्ये तुमची एकामध्ये एक वर्तुळाची तुमची वेन आरेखन, वेन आकृती निघली पाहिजे. हे क्लिअर करे. टाईप क्रमांक 1 क्लिअर का मला सांगा? टाईप क्रमांक 1 क्लिअर का मला सांगा? दोन्ही घटकाविषयी तुम्हाला थोडंसं निरीक्षण करावं लागेल. टाईप क्रमांक 2, टाईप क्रमांक क्लिअर करे बाबा मला सांगा. क्लिअर करे बाबा, चला. दुसरा टाईप, आता आंशिक समुच्चय संबंध राजा. आता काय बघायचं त्या ठिकाणी? आंशिक समुच्चय संबंध आपल्याला काय करायचं? बघायचा आहे. मग आंशिक समुच्चय संबंध जो आहे ना, आंशिक समुच्चय संबंध, फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतो मी. उदाहरण घेतो. पुरुष, समजतंय का रे बाबा? का पुरुष आणि इंजिनियर ह्या दोघांचा परस्पर संबंध दर्शवणारे तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी? वेन आरेखन काय करायचे? वेन आकृती काढायची. लक्षात ठेवा. मग कशी काढणार? कारण टाईप क्रमांक बेसिक 2 मध्ये मी सांगितलं एक आंशिक समुच्चय संबंध. आंशिक समुच्चय संबंध म्हणजे काय? लक्षात ठेवा, दोन्ही घटकाचा काही काही भाग लक्षात ठेवा दोघांमध्ये येतो. काही लक्षात, दोन घटकाचा काही भाग जो आहे ना लक्षात, तो दोघांमध्ये काय होतो त्या ठिकाणी? इन्क्लूड होतो त्या ठिकाणी. म्हणजे काय? लक्षात ठेवा, दोघांचं जर रिलेशन लावायचं म्हणलं तर तुम्ही रिलेशन कशा पद्धतीने लावणार त्या ठिकाणी? मला सांगा, सर्व पुरुष जे आहेत ना, सगळेच्या सगळे पुरुष हे इंजिनियर असतात का? लक्षात ठेवा. सगळेच पुरुष हे इंजिनियर असतात का त्या ठिकाणी? तर नाही. लक्षात ठेवा, काही महिला पण त्या ठिकाणी इंजिनियर असतात त्या ठिकाणी. मग असं जर पुरुषाचा संबंध जर आपण इंजिनियरशी लावला तर आपल्या लक्षात येतं की सगळेच्या सगळे पुरुष हे इंजिनियर असतात का? तर नसतात राजा. काही पुरुष हे त्या ठिकाणी इंजिनियर असतात, कारण इंजिनियर हे पुरुष पण असू शकतील आणि महिला पण असू शकतील त्या ठिकाणी. याचा अर्थ सगळे पुरुष हे इंजिनियर असणार नाहीत. आणि इंजिनियरचं जर बघितलं, आपल्या लक्षात ठेवा, पुरुषाशी संबंध लावला, सगळे जेवढे इंजिनियर झाले ते सगळे पुरुषच आहेत का? नाही राजा. सगळेच्या सगळे इंजिनियर जेवढे आहेत तेवढे पुरुष आहेत का? तर नाहीत राजा.
काही इंजिनियर काय असतील त्या ठिकाणी महिला असतील आणि काही इंजिनियर काय असतील त्या ठिकाणी पुरुष असतील राजा. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येते की सगळेच्या सगळे होत नाहीत, लक्षात ठेवा. काही पुरुष काय होतील त्या ठिकाणी इंजिनियर होतील, कारण महिला पण इंजिनियर असतात, लक्षात ठेवा. त्यामुळं आंशिक समूहचे संबंध कसे येणार? जर तुम्हाला आंशिक समूहचे संबंध काढायचे असेल राजा, तर काय करायचं माहिती का? दोन वर्तुळ लक्षात, दोन वर्तुळ काढायची, पण दोन वर्तुळाचा काही काही भाग कसा आला पाहिजे? एकमेकांमध्ये आला पाहिजे. मग कुठला भाग आला तुमचा? हा जो भाग आहे राजा, हा भाग जो येणार तो कॉमन येणार, लक्षात ठेवा. म्हणजे काही भाग हा येणार, लक्षात ठेवा. काही भाग हा येणार नाही, काही भाग हा येणार नाही. हा भाग जो आहे ना, हा भाग काय दर्शवले लक्षात ठेवा. हा जो भाग आहे इथं मी शेडेड करतोय, हा भाग काय दर्शवले लक्षात ठेवा. समजा हे पुरुष आहेत, हे पुरुष आहेत आणि हे कोण आहे? इंजिनियर आहे. मला सांगा, सर्व पुरुष हे इंजिनियर असतात का? नसतात, लक्षात ठेवा. काही पुरुष काय असतील त्या ठिकाणी इंजिनियर असतील, कारण महिला पण इंजिनियर असतात, लक्षात ठेवा. त्यामुळं आणि सगळे इंजिनियर पुरुष असतात का? नाही. काही लक्षात ठेवा इंजिनियर हे पुरुष असतील, काही पुरुष हे लक्षात ठेवा. काही इंजिनियर हे काय असतील? पुरुष असतील, काही इंजिनियर हे काय असतील? महिला पण असतील, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांचा दोघाचा जो संबंध आहे तो कसा दावला पाहिजे? त्या ठिकाणी आंशिक दावला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे काही काही भाग. मग मी जो शेडेड भाग केलाय ना, हा भाग जो दर्शवतोय, लक्षात ठेवा. हा काय भाग दर्शवतोय? काही पुरुष काय आहेत, लक्षात ठेवा, इंजिनियर आहेत आणि काही इंजिनियर काय आहेत, लक्षात ठेवा, पुरुष आहेत. मग ह्याच्यावरून तुम्हाला तर्क काढायचा राजा. ह्याच्यावरून तुम्ही तर्क काय काढणार? ह्याच्यावरून तुम्हाला तर्क काढायचा. ह्याच्यावरून तुम्ही तर्क काय काढणार राजा? ह्याच्यावरून तुम्ही तर्क काय काढणार? तर्क काय काढू शकता? तर काही पुरुष इंजिनियर आहेत. काही पुरुष काय त्या ठिकाणी इंजिनियर आहेत, लक्षात ठेवा. कारण का रे बाबा? काही पुरुष इंजिनियर आहेत का रे बाबा? कारण सगळे पुरुष इंजिनियर होणारच नाहीत. का होणार नाहीत? लक्षात ठेवा. कारण कारण काही महिला काही महिला या सुद्धा इंजिनियर असतात. काही महिला, लक्षात ठेवा, ह्या सुद्धा काय असतात त्या ठिकाणी? इंजिनियर असतात. म्हणजे याचा अर्थ पुरुष व महिला दोघे पण इंजिनियर असतात. दोघे पण लक्षात ठेवायचं काय असतात? इंजिनियर असतात. त्यामुळं सर्व पुरुष इंजिनियर होणार नाहीत. कारण सर्व म्हणलं की लक्षात ठेवा सगळे पुरुष जर इंजिनियर असतील तर लक्षात ठेवा काय झालं असतं त्या ठिकाणी? पुरुष लक्षात ठेवा आतमध्ये आलं असतं आणि इंजिनियरचं वर्तुळ हे बाहेर आलं असतं. कारण पुरुष हे लक्षात ठेवा इंजिनियर मध्ये काय झालं असतं? अंतर्निहित झालं असतं. किंवा सगळे जरी इंजिनियर पुरुष असतील, लक्षात ठेवा, तर इंजिनियर आतमध्ये आलं असतं आणि पुरुषांचं वर्तुळ हे बाहेर आलं असतं, लक्षात ठेवा. म्हणजे सर्व इंजिनियर काय झाले असते त्या ठिकाणी? पूर्णता, लक्षात ठेवा, संबंधित आली असती. कशाशी? पुरुषाशी आली असती. पण तसं नाही राजा. कारण काही पुरुष हे इंजिनियर आहेत, कारण काही महिला सुद्धा इंजिनियर असतात. याचा अर्थ पुरुष आणि महिला दोघेही काय असतात त्या ठिकाणी? इंजिनियर असतात राजा. ही क्लिअर का रे बाबा? उदाहरण क्रमांक एक दुसऱ्या टाईप मधलं क्लिअर का मला सांगा? बोला पटपट. क्लिअर का रे बाबा? सांगत चला, नाहीतर मी पुढे नुसतं बडबड करत जायचो आणि तुम्हाला काहीच कळायचं नाहीये. उदाहरण झालं. दुसरं एक उदाहरण घेऊया याच्यातलंच. उदाहरण क्रमांक एक, टाईप क्रमांक 2 मधलं उदाहरण क्रमांक 2 घेऊया आपण. स्त्रिया आणि वकील किंवा स्त्रिया म्हटलं तरी चालेल, लक्षात ठेवा. स्त्रिया किंवा महिला म्हटलं तरी सुद्धा चालेल. महिला लिहूया, मूळ महिला. मला सांगा, महिला आणि वकील या दोघांमधलं, लक्षात ठेवा, परस्पर संबंध दावणारी तुम्हाला वेन आकृती काढायची.
मग कशा पद्धतीने काढणार लक्षात ठेवा. हा, टाईप क्रमांक आपण दोनच बघतो, दोन मधलं दुसरं उदाहरण बघतो लक्षात ठेवा. टाईप क्रमांक 2 मध्ये मी काय सांगितले, आंशिक स्वरूपाची आंशिक समुच्चयाशी संबंधित लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय, आंशिक म्हणजे काही काही भाग लक्षात ठेवा एकमेकांमध्ये येतो लक्षात ठेवा. पूर्णता संबंधित म्हणजे लक्षात ठेवा, एखादा समुच्चय हा दुसऱ्या समुच्चयामध्ये पूर्णतः अंतर्निहित झालेला असतो. आणि आंशिक मध्ये काय असतात, दोन समुच्चयापैकी दोन समुच्चय जे आहेत ते दोन समुच्चयामधला काही काही भाग काय झाले असतो त्या ठिकाणी संबंधित असतो राजा, सगळाच भाग संबंधित नसतो. जसं की मागाचं उदाहरण. आता हे सुद्धा उदाहरण बघा त्या ठिकाणी. आता ह्या उदाहरणामध्ये मला सांगा राजा, सगळ्या महिला ह्या वकील असतात का रे? मला सांगा, सगळ्याच्या सगळ्या जेवढ्या महिला आहेत लक्षात ठेवा इथं, त्या सगळ्या वकीलच आहेत का? नाही राजा. कारण वकील हे लक्षात ठेवा पुरुष पण असतात आणि याचा महिला पण असतात. जर महिलाचा संबंध वकिलाशी लावला आपण, तर सगळ्या महिला ह्या वकील होऊ शकत नाहीत. कारण का, वकील हे पुरुष पण असतात आणि महिला पण असतात राजा. आणि वकिलावरून तुम्ही जर महिलाचा संबंध लावला तुम्ही, तर वकील काय फक्त महिलाच असतात का? नाही. हा, वकील काय फक्त लक्षात पुरुष असतात का? नाही. काही महिला पण असतात आणि काही पुरुष पण असतात. याचा अर्थ आपल्या लक्षात येते, जर महिला आणि वकिलाचा जर लक्षात ठेवा दोघाचा जर संबंध चेक केला आपण, परस्पर संबंध, तर लक्षात येते की सर्व महिला ह्या वकील होत नाहीत. म्हणजे महिला जो एक समुच्चय आहे तो सगळा समुच्चय वकिलामध्ये येत नाही. हा, तर काही महिला काय असू शकतात त्या ठिकाणी वकील असतात राजा. याचा अर्थ आंशिक संबंध आहे. आणि जर आंशिक संबंध असेल तर तुम्हाला काय करायचं, दोन वर्तुळ एकमेकांमध्ये काढायचे आहेत. दोन वर्तुळचा काही भाग एकमेकांमध्ये दावायचा आहे. म्हणजेच तो कुठला भाग असणार तुमचा, हा शेडेड केलेला भाग असणार राजा, हा शेडेड केलेला भाग. मग हे वर्तुळ कुणाचं आहे? महिलाचं आहे. आणि हे जे वर्तुळ आहे राजा ते कुणाचं आहे? वकीलचं आहे. म्हणजे काय झालं लक्षात ठेवा, ह्याच्यावरून तर्क काय निघला लक्षात ठेवा. काही महिला वकील असतात, काही महिला वकील असतात, तर काही वकील एकच मिनिट, काही वकील महिला असतात. कारण वकील पुरुष व महिला दोघे पण असतात. राजा, लक्षात आलं. जर दोन समुच्चयाचा जर लक्षात आंशिक संबंध असेल, काही काही संबंध असेल, तर तुमचे बेन आरेखन लक्षात ठेवा काय झाले पाहिजे, दोन वर्तुळ लक्षात ठेवायचा काही भाग, दोन वर्तुळाचा काही काही भाग एकमेकांमध्ये आला पाहिजे. सगळाच भाग त्यामध्ये एकाचा भाग लक्षात ठेवा दुसऱ्या भागामध्ये अंतर्निहित करायचा नाहीये. जर एखादा समुच्चय दुसऱ्या समुच्चय पूर्ण अंतर्निहित होत असेल, जसं की खुर्ची आणि फर्निचर यांचा संबंध, कारण सगळ्या खुर्च्या ह्या फर्निचर असतात, त्यामुळे खुर्ची लक्षात ठेवा पूर्णता कशामध्ये आली? फर्निचर मध्ये आली. तसं सगळ्या महिला वकील नसतात किंवा सगळे वकील लक्षात ठेवा महिला नसतात. कारण वकील हे लक्षात पुरुष पण असतात आणि महिला पण असतात, म्हणजे दोघे पण असतात राजा. त्यामुळं दोघांचा संबंध हा आंशिक येतोय. आणि जर आंशिक संबंध आला तर त्यांची आकृती वेनारेख आहे, ती वेनारेखन कशी काढायची लक्षात ठेवा. दोन वर्तुळ लक्षात ठेवा एकमेकांमध्ये नाहीत, तर त्यांचा काही काही भाग एकमेकांमध्ये आला पाहिजे राजा. हे क्लिअर का मला सांगा. ह्याच्यावरून तुम्हाला नोट काय लक्षात ठेवायची माहिती का? ह्याच्यावरून नोट काय लक्षात ठेवायची सांगतो. ह्याच्यावरून नोट काय लक्षात ठेवायची, जर तुम्हाला व्यवसाय दिलेला असेल, उदाहरणार्थ वकील, डॉक्टर, शिक्षक इत्यादी, म्हणजे अजून तुम्ही लिहू शकता लक्षात ठेवा, इत्यादी दिलेले असेल तर लक्षात ठेवा, तर त्यांचा संबंध जो येतो लक्षात ठेवा, त्यांचा संबंध लक्षात, किंवा हे जे तुमचे अजून बरेच आहेत लक्षात दिलेला असेल,
कंसामध्ये लिहिताना असेल तर वकील, डॉक्टर, शिक्षक लक्षात ठेवा. जर तुम्हाला काय झालं व्यवसाय दिलेला असेल तर त्यापैकी वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल लक्षात ठेवा. अजून वेगळे कुठले तर व्यवसाय असतील. कारण असे व्यवसाय लक्षात ठेवा दोघे पण करू शकतात. दोघे पण असे व्यवसाय पुरुष आणि महिला, पुरुष व महिला दोघे पण करतात. दोघे पण करतात. त्यामुळे त्यामुळे त्यांच्यातला संबंध त्यामुळे त्यांच्यातील संबंध त्यांच्यातील संबंध संबंध त्यांच्यातील संबंध लक्षात ठेवा. हा त्यांच्यातील संबंध हा पूर्णता येत नाहीये. त्यांच्यातला संबंध हा पूर्णता संबंधित येणार नाही. तो कशा येणार लक्षात ठेवा, आंशिक येणार. आंशिक त्यांच्यातील संबंध हा आंशिक असतो. त्यांच्यातील संबंध हा कसा असतो, आंशिक असतो. का आंशिक असतो रे, का आंशिक असतो लक्षात ठेवा. ना की पूर्णता संबंधित असतात. ना की पूर्णता संबंधित असतात. ना की पूर्णता संबंधित असतात. काय नोट लक्षात ठेवायची, जर तुम्हाला एखादा पुरुष दिले, महिला दिले आणि व्यवसाय दिलाय लक्षात ठेवा. कारण असे काही व्यवसाय असतात जसं वकील आहे, डॉक्टर आहे, शिक्षक आहे लक्षात ठेवा. जे व्यवसाय तुमचे पुरुष पण करू शकतात आणि महिला पण करू शकतात. त्यामुळे त्यांच्यातला संबंध जो असतो ना लक्षात ठेवा, त्यांच्यातला संबंध हा आंशिक असतो. लक्षात ठेवा, आंशिक असतो अशा पद्धतीचा. ना की पूर्णता असतो. पूर्णता म्हणजे लक्षात ठेवा असा संबंध येत नसतो राजाओ. कारण काही काही व्यवसाय असे असतात लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी की तुमचा लक्षात ठेवा ते पुरुष आणि किंवा महिला असेल लक्षात ठेवा आणि व्यवसाय असेल, ह्या दोघांमधला संबंध हा कसा असतो त्या ठिकाणी आंशिक असतो. ना की लक्षात ठेवायचं पूर्णतः संबंधित असतात. त्यामुळे ही नोट चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. जर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये आलं आणि त्याच्यामध्ये एखादा पुरुष किंवा महिला दिले आणि त्यामध्ये व्यवसाय दिला लक्षात ठेवा, तर दोघांमधला हा संबंध लक्षात ठेवा तो आंशिक असतो. कसा असतो त्या ठिकाणी, आंशिक, ना की तो पूर्णतः असतो लक्षात ठेवा. हे क्लिअर करे बाबा मला सांगा. टाईप क्रमांक 2 आता क्लिअर का मला सांगा. क्लिअर करा, जाऊया का पुढं. टाईप क्रमांक 2 क्लिअर का मला सांगा. टाईप क्रमांक 2 क्लिअर का. पूर्णता असंबंधित समोच्चय दिसतंय का रे, पूर्णता असंबंधित समोच्चय लक्षात ठेवायचं. पूर्णतः असंबंधित लक्षात काय संबंध येणार नाही. दोन समोच्चय दिले असतील लक्षात आणि दोन समोच्चयाचा काडी मात्र काही संबंध येणार नाही. फॉर एक्झाम्पल लिहितो मी उदाहरण क्रमांक 1. उदाहरण क्रमांक 1 तर मी इथं लिहिलं इंजिनियर आणि प्रवक्ता लिहिलं, प्रवक्ता. मला सांगा इंजिनियर आणि प्रवक्ता हे दोन जे गोष्टी आहेत लक्षात ठेवा, इंजिनियर आणि प्रवक्ता हे दोन व्यवसाय जे आहेत लक्षात ठेवा, हे कसे आहेत रे मला सांगा. वेगवेगळे, दोघाचा एकमेकाचा काडी मात्र काही संबंध येत नाही लक्षात ठेवा. हे वेगवेगळे व्यवसाय आहेत लक्षात ठेवा. मग ह्या दोघाचा आपल्या लक्षात आलं की इंजिनियरचा प्रवक्ताशी संबंध लावायचा आहे आणि तुम्हाला प्रवक्ताचा कशाशी लावायचं राजा, इंजिनियरशी संबंध लावायचा आहे. आणि आपल्या लक्षात आलं की लक्षात वेन आरेखन काढायची आपल्याला. वेन आरेखन कशी काढणार, तर आपल्या डोक्यामध्ये घुसलं पाहिजे लक्षात. इंजिनियर आणि प्रवक्ता हे दोन असे वेगवेगळे व्यवसाय आहेत लक्षात ठेवा. याचा अर्थ हे पूर्णतः असंबंधित समूचे आहे. म्हणजे दोघाचा काडी मात्र काही संबंध येणार नाही. म्हणजे इंजिनियरचं वर्तुळ वेगळं येणार राजा आणि प्रवक्ताचं वर्तुळ कसं येणार, वेगवेगळे येणार. कारण ह्या दोघाचा काडी मात्र काही संबंध नाही. का सगळे इंजिनियर प्रवक्ता असतात का रे, सगळे प्रवक्ता इंजिनियर असतात का लक्षात ठेवा. नाही ना, दोघं व्यवसाय वेगवेगळे आहेत लक्षात ठेवा त्या ठिकाणी. म्हणून ह्या ठिकाणी हे काय आलं तुमचं इंजिनियर आलं आणि हे काय आलं तुमचं प्रवक्ता आलं राजा. मग ह्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, तर्क लिहायचंय, तर्क राजा. मग तुम्ही तर्क काय लिहिणार, काय लिहिणार तर्क मला सांगा ह्याच्यावरून.
ह्याच्यावरून तुम्हाला तर्क लिहायचा आहे. मग तर्क काय लिहिणार लक्षात ठेवा, कारण दोघे पण वेगवेगळे व्यवसाय आहेत. हे दोघे जे व्यवसाय आहेत लक्षात ठेवा, दोन्ही पण वेगवेगळे व्यवसाय आहेत. वेगवेगळे व्यवसाय आहेत. व्यवसाय आहेत. त्यामुळे दोघांचा काही संबंध लागणार नाही. म्हणजे हे पूर्णतः लक्षात ठेवा, जर दोन समुच्चयाचा दोन घटकाचा जर एकमेकाशी काही संबंध येत नसेल लक्षात ठेवा, याचा अर्थ ते टोटली कुठं जातात त्या ठिकाणी पूर्णतः असंबंधित समुच्चयामध्ये जातात. आणि पूर्णतः असंबंधित समुच्चय म्हणजे लक्षात ठेवायचं, दोन वर्तुळ कशी येणार त्या ठिकाणी वेगवेगळे येणार, त्यांचा काही संबंध येणार नाही राजा. उदाहरण क्रमांक आपण 2 घेऊया. उदाहरण क्रमांक आपण काय करूया, 2 घेऊया राजा. उदाहरण क्रमांक 2. समजा मुलगा आणि मुलगी या दोघांचा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा, परस्पर संबंध लावायचा. मला सांगा, सगळे मुलगे लक्षात ठेवा मुलगी असतात का? सगळ्या मुली हे मुली असतात का? लक्षात ठेवा नाही. मुलगा वेगळा आहे जे तो लक्षात ठेवा, आणि मुलगी ही वेगळ्या वर्गामध्ये ते लक्षात ठेवा. म्हणजे मुलगा वेगळा आहे आणि मुलगी कशा लक्षात ठेवा वेगळी आहे. याचा अर्थ लक्षात ठेवा, दोघंही लक्षात ठेवा कशामध्ये येणार, पूर्णतः असंबंधित समुच्चयामध्ये येणार. त्यामुळे दोघांचंही वर्तुळ लक्षात ठेवा कसे येणार त्या ठिकाणी वेगवेगळे येणार. याचा अर्थ हे वर्तुळ झालं मुलगाचं लक्षात ठेवा, आणि हे वर्तुळ झालं कुणाचं, मुलगीच. आणि दोघं पण लक्षात ठेवा यांचा काही संबंध येणार नाही. म्हणजे कोणताही मुलगा लक्षात ठेवा मुलगी नसतो, आणि कोणतीही मुलगी मुलगा नसतो. तर्क काय निघणार मग तुमचा? तर्क राजा, तुमचा तर्क काय निघणार? तर्क निघणार, कोणताही मुलगा कोणताही मुलगा कोणताही मुलगा मुलगी नसतो, मुलगी नसतो. किंवा कोणतीही मुलगी कोणतीही मुलगी मुलगा नसतो. क्लिअर का रे बाबा? टाईप क्रमांक 3 क्लिअर का? मला सांगा. टाईप क्रमांक 3 क्लिअर का बाबा? पूर्णतः असंबंधित समुच्चय म्हणजे लक्षात ठेवायचं, मुलगा आणि मुलगी हे दोन तुम्हाला संबंध समुच्चय दिलेले आहेत, आणि दोन्ही समुच्चयामध्ये लक्षात ठेवा त्या ठिकाणी पूर्णतः असंबंधित आहेत. कारण काही भाग त्यांच्यामध्ये का असं आहे का, काही मुलगा मुलगी असतात किंवा काही मुली मुलगा असतात लक्षात ठेवा, तर नाही. लक्षात ठेवा दोन्ही घटक कसे त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवा कोणताही मुलगा हा मुलगी होत नाही. त्यामुळे दोघांची वर्तुळ कशी आली पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळी आली पाहिजेत राजा. म्हणजे दोन वर्तुळ वेगवेगळी कधी काढायची, कारण ज्यावेळेस तुम्हाला दोन समुच्चय दिले असतील आणि दोन समुच्चयाचा लक्षात ठेवा काही संबंध लागत नाही, दोन समुच्चयाचा पूर्णतः संबंधित असतात, काहीच संबंध लागत नाही, त्यावेळेस लक्षात ठेवायचं दोन वर्तुळ कशी काढायची त्या ठिकाणी वेगवेगळे काढायचे राजा. क्लिअर का रे बाबा? टाईप क्रमांक 3 क्लिअर का? टाईप क्रमांक 4. उदाहरणार्थ टाईप क्रमांक 4, एकच मिनिट. टाईप क्रमांक 4. जेव्हा जेव्हा पहिला समुच्चय घटक म्हणलं तरी चालेल, पहिला समुच्चय दुसऱ्यामध्ये व दुसरा समुच्चय तिसऱ्यामध्ये किंवा तिसऱ्यामध्ये पूर्णतः संबंधित असतो. तिसऱ्यामध्ये पूर्णतः संबंधित असतो. काय लक्षात ठेवायचं? टाईप क्रमांक 4. जेव्हा पहिला समुच्चय जो आहे लक्षात ठेवा तो दुसऱ्यामध्ये, आणि दुसरा समुच्चय लक्षात तिसऱ्यामध्ये पूर्णतः संबंधित असतो. मगाच मी सांगितले राजाओ, पूर्णतः संबंधित म्हणजे काय असतो बेटा? पूर्णतः संबंधित म्हणजे काय लक्षात ठेवायचं, तर दोन वर्तुळ लक्षात ठेवा कशी आली पाहिजे त्या ठिकाणी एकमेकांमध्ये आली पाहिजे. कारण एक घटक हा दुसऱ्या घटकामध्ये लक्षात ठेवा पूर्णतः कसा असतो त्या ठिकाणी अंतर्निहित असतो, पूर्णतः संबंधित असतो. आणि ज्यावेळेस एक घटक दुसऱ्या घटकामध्ये पूर्णतः संबंधित असतो त्यावेळेस तुमची वेन आरेखन अशा पद्धतीने आली पाहिजे. किंवा
दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, की काही लक्षात ठेवा, एक घटक दुसऱ्या घटकामध्ये लक्षात ठेवा, काही प्रमाणामध्ये लक्षात ठेवा, काही पूर्णता नाही लक्षात ठेवा, आंशिक संबंधित असतो लक्षात ठेवा. तुमची वेन आरेखन अशा पद्धतीने आली पाहिजे. आणि तिसरा आपण टाईप बघितलं लक्षात ठेवा, दोन्ही घटक आहेत किंवा दोन्ही समूचे आहेत, दोन्ही समूहाचं लक्षात ठेवा, कोणताही भाग लक्षात ठेवा एकमेकांमध्ये येत नाही. याचा अर्थ ते पूर्णतः असंबंधित असतात. म्हणजे ह्या घटकाचा आणि त्या घटकाचा एकमेकाशी काही संबंध नसतो. याच्या वेळेस लक्षात ठेवा, तुम्हाला दोन वर्तुळ कशी काढायची, या ठिकाणी वेगवेगळी काढायची आहेत राजा. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. हे पहिले 3 टाईप महत्वाचे. चला पुढे. आता आपल्या टाईप क्रमांक 4 मध्ये काय बघायचं ना, टाईप क्रमांक 4 मध्ये आपल्याला बघायचं जेव्हा पहिला समूहचे दुसऱ्यामध्ये आणि दुसरा समूहचे लक्षण पहिल्यामध्ये काय असतो, त्या ठिकाणी पूर्णतः अंतर्निहित असतो किंवा पूर्णतः संबंधित असतो. फॉर जर उदाहरणार्थ जर घेतलं लक्षात, फॉर एक्झाम्पल घेऊया आपण इथं. समजा देश घेतला, देश, पुन्हा राज्य घेतलं, राज्य, आणि पुन्हा काय घेतलं आपण, जिल्हा घेतला, जिल्हा. मला सांगा, ह्याची तुम्हाला वेन आरेखन काढायला सांगितलेलं आहे. वेन आकृती काढायच्या परीक्षेमध्ये काढायला पण सांगतात, लक्षात ठेवा, ओळखायला पण सांगतात. किंवा वेन आरेखन कसं देतात, असं देतात, देश, राज्य, जिल्हा, आणि ह्याची वेन आरेखन किंवा वेन आकृती खालीलपैकी कोणती असेल. आता कोणती असेल, मग 4 पर्यायपैकी कुठलीही ठोकू शकणार नाही आपण, लक्षात ठेवा. त्याचा परस्पर संबंध देशाचा राज्याशी, राज्याचा जिल्ह्याशी, जिल्ह्याचा देशाची, हा परस्पर संबंध व्यवस्थित लावता आला पाहिजे. ह्याच्यामधला हा पूर्णतः संबंधित आहे का, आंशिक संबंधित का, पूर्णतः असंबंधित समुच्चय आहे, लक्षात ठेवा. हे ओळखता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे कुठला घटक कुणाशी संबंधित आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला खालचे 4 पर्यायपैकी आकृती ओळखता येणार नाही, लक्षात ठेवा. पुन्हा काय करतात माहिती का, 4 आकृती देतात, आकृती देतात आणि सांगतात, लक्षात, खालीलपैकी संबंध असणारा पर्याय निवडा. म्हणजे फक्त वर गोल गोल करून द्यायचं आणि खाली तुम्हाला 4 पर्यायमध्ये मग वेगवेगळे घटक द्यायचे, लक्षात ठेवा. आणि ते तुम्हाला काय करत त्या ठिकाणी ओळखायचे आहेत. असे 2 प्रकारचे प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. मग आपल्या देश दिलाय, राज्य दिले राजा, आणि तुला काय दिले, जिल्हा दिलेला आहे. मग तुला वेन आरेखन काढायचे राजा. वेन आरेखन काढण्यासाठी तुला काय करावं लागेल, या तिघाचा एकमेकाशी काय संबंध आहे तुला लावावं लागेल, लक्षात ठेवा. मला सांगा, सगळेच्या सगळे देश राज्य असतात का रे, मला सांगा. नाही. सगळे, लक्षात ठेवा, देश हे राज्यामध्ये इन्क्लुडेड होतात का त्या ठिकाणी, नाही राजा. सगळे राज्य, लक्षात ठेवा, देशामध्ये येतात का, हा, सगळे राज्य देशामध्ये येतात. कारण राज्यापासून काय बनतो, लक्षात ठेवा, अनेक राज्य एकत्रित येतात आणि अनेक राज्य एकत्रित आले काय बनतो, त्या ठिकाणी देश बनतो राजा. म्हणजे आपल्या दोघांविषयी लक्षात आलं, की लक्षात ठेवा, पूर्णतः राज्य जे आहे ना, पूर्णतः राज्य, हे पूर्णतः राज्य, लक्षात ठेवा, पूर्ण जेवढी राज्य आहेत ती पूर्णतः कशी येतात, संबंधित आहेत देशाशी, लक्षात ठेवा, पूर्णतः संबंधित आहेत. याचा अर्थ पूर्ण राज्य हे देशामध्ये अंतर्निहित आहेत. याचा अर्थ राज्य आणि देशाचं वर्तुळ हे कसं आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे तुमचं, लक्षात ठेवा, एकामध्ये एक आलं पाहिजे, आत राज्य आली पाहिजे आणि राज्याच्या बाहेर काय आलं पाहिजे, तुमचा देश आला पाहिजे. मग जिल्हा आणि राज्याचा संबंध लावायचा. सगळे राज्य, लक्षात ठेवा, जिल्हा असतात का, नाही ना. जिल्हे एकत्र येतात आणि जिल्ह्यापासून काय बनतो, लक्षात ठेवा, राज्य बनतात त्या ठिकाणी. याचा अर्थ आतमध्ये वर्तुळ एक आलं पाहिजे. कारण सगळे जिल्हे, लक्षात ठेवा, हे कशामध्ये येतात, राज्यामध्ये येतात. त्यामुळे लक्षात ठेवा, हा घटक जो आहे जिल्हा, हा पूर्णतः संबंधित आहे कशामध्ये, राज्यामध्ये. आणि जर पूर्णतः संबंधित असेल तर तुम्हाला ह्याच पद्धतीने वेन आरेखन काढावी लागेल, लक्षात ठेवा. हे झालं तुमचं कुठलं राज्य, हे कुठलं झालं तुमचं आतलं वर्तुळ, जिल्हा. हे कुठलं झालं तुमचं त्या ठिकाणी, राज्य. आणि सगळी राज्य, लक्षात ठेवा, पूर्णतः संबंधित आहेत कशाशी, देशाची. कारण अनेक राज्य एकत्र येऊन काय बनतो, त्या ठिकाणी देश बनतो राजा. मग तुमचे हा लक्षात ठेवायचं, ह्या देश, जिल्हा, हे देश जो आहे तुमचा राजा, देश, राज्य, जिल्हा, ह्यांची वेन आरेखन जी काढायच्या, लक्षात ठेवा आपल्याला. ह्यांची जी वेन आकृती काढायची, तुमची वेन आकृती अशा पद्धतीने आली पाहिजे राजा. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पहिला समुच्चय दुसऱ्यामध्ये, दुसरा समुच्चय तिसऱ्यामध्ये पूर्णतः अंतर्निहित असतो, पूर्णतः संबंधित असतो राजा, त्यावेळेस तुमची अशी वेन डायग्राम आली पाहिजे. मग याचा अर्थ तुमचं आतलं जो भाग आहे, आतलं जे वर्तुळ आहे, ते काय झालं, तुमचा जिल्हा झालं. आणि सर्व जिल्हे एकत्र येऊन काय बनतात राजा, तुमचं राज्य बनतात त्या ठिकाणी, राज्य. आणि सर्व राज्य एकत्र येऊन काय बनतात त्या ठिकाणी, देश बनतो राजा, देश. अशा पद्धतीने तुमची वेन आरेखन आली
पाहिजे बेटा. उदाहरण क्रमांक 2 घ्या. उदाहरण क्रमांक 2. उदाहरण क्रमांक 2. केळी, फळ आणि खाद्यपदार्थ. तुम्हाला असा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला, केळे, फळ आणि खाद्यपदार्थ यांची वेन आकृती काढा. तुम्ही कशा पद्धतीने काढणार? आता तुम्हाला माहित आहे सर टाईप क्रमांक 4 शिकवते म्हणजे अशीच आकृती येणार, लक्षात ठेवा. पण परीक्षेमध्ये तुम्हाला थोडीच माहित असं अशी आकृती येणार, लक्षात ठेवा. ती तुम्हाला शोधायची राजा. मला सांगा, सगळी फळं असतात ना, सगळी फळं लक्षात ठेवा, सर्व फळे जे आहेत ना, सगळी फळे हे खाद्यपदार्थ आहेत. सगळे फळं काय आहेत लक्षात ठेवा, खाद्यपदार्थ आहेत. आणि केळे सुद्धा लक्षात ठेवा खाद्यपदार्थच आहे तुमचं. पण केळे हे काय लक्षात ठेवा, फळ आहे. केळे काय लक्षात ठेवा, फळ आहे त्या ठिकाणी. म्हणजे स्वतः सर्व केळी जे आहेत लक्षात ठेवा, स्वतः सर्व केळी जे आहेत केळी लक्षात ठेवा. ही केळी काय आहेत रे, फळ आहेत. जेवढी केळी आहेत लक्षात ठेवा, जेवढी सगळी केळी आहेत ती सगळी काय आहेत लक्षात ठेवा, फळच आहेत त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ राजा, सगळी केळी ही फळं आहेत. याचा अर्थ केळ्याचं वर्तुळ हिथं आलं पाहिजे. आणि सगळी केळी जी आहेत लक्षात ठेवा ती काय त्या ठिकाणी फळ आहेत. त्यामुळे केळ्याच्या बाहेर काय आलं पाहिजे, तुमची फळं आली पाहिजे. कारण सगळी केळं जी आहेत लक्षात ठेवा, ही सगळी केळी ही लक्षात ठेवा अंतर्निहित होतात, पूर्णतः संबंधित कशाची आहेत, फळाशी आहेत, फळाशी. कारण जेवढी तुमच्याकडे मग ते कुठल्याही प्रकारची केळी असू दे लक्षात ठेवा, ती काय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची, बनारस आहे, इकडला आहे, तिकडला लक्षात ठेवा, असे केळ्याचे प्रकार आहे तुमचे. आणि त्या केळ्याचे प्रकार लक्षात सगळेच्या सगळे कशामध्ये येणार, त्या ठिकाणी फळामध्ये येणार. याचा अर्थ सगळी केळी ही लक्षात ठेवा कशामध्ये येणार, फळामध्ये येणार, लक्षात ठेवा. म्हणजे याला म्हणायचं पूर्णतः संबंधित. कारण केळी ही फळाशी पूर्णतः संबंधित आहेत राजा. त्यामुळे आतमध्ये केळी, बाहेर फळ. आणि मगच मी सांगितलं सगळे फळे असतात जे, मग ते फळे कुठले पण असू द्या. आता फळामध्ये लक्षात केळी आले, सफरचंद आले, लक्षात ठेवा, पेरू आले, अमुक आले, तमुक आले, स्ट्रॉबेरी आली. ही तुमची सगळी फळं झाली, लक्षात ठेवा. आणि हे सगळी फळं जी आहेत तुमची ती काय रे, मला सांगा, एक खाद्यपदार्थ आहेत. काय तुमची खाद्यपदार्थ. आणि त्या फळापैकी एक तुमचं काय होतं, केळी. म्हणजे फळाच्या आतमध्ये केळी आली, लक्षात ठेवा. आणि सगळे पदार्थ हे सॉरी सगळे फळं जी आहेत ना, ती सगळी फळं लक्षात ठेवा. मग त्यामध्ये केळं असू द्या, केळी सुद्धा एक काही तुमचं खाद्यपदार्थ आहे, लक्षात ठेवा. मग त्यामुळे आतमध्ये केळे, बाहेर फळे. आणि सगळे फळे काय असतात लक्षात ठेवा, खाद्यपदार्थ असतात. त्यामुळे बाहेर काय आलं पाहिजे, तुमचं त्या ठिकाणी खाद्यपदार्थ आलं पाहिजे. हे वर्तुळ जे आहे ते तुमचं खाद्यपदार्थ आहे. आतलं वर्तुळ जे आहे लक्षात ठेवा ते तुमचं काय आहे, आतलं वर्तुळ जे आहे लक्षात ठेवा ते फळ आहे. आणि फळाच्या आतमध्ये जे वर्तुळ आहे ते कुठलं आहे, तुमचं केळे. म्हणजे सगळे केळे अंतर्निहित आहेत फळामध्ये, सगळी फळं अंतर्निहित खाद्यपदार्थामध्ये राजा. अशा पद्धतीनं तुम्हाला काय केलं पाहिजे, वेन आकृती तुम्ही काढली पाहिजे. मग ह्याच्यावरून आपण तर्क काय लावू शकतो राजा, ह्याच्यावरून आपण तर्क काय लावू शकतो, सर्व फळे, सर्व फळे हे खाद्यपदार्थ आहेत. सर्व फळे हे खाद्यपदार्थ आहेत. सर्व फळे हे खाद्यपदार्थ आहेत. स्वतः स्वतः केळे हे एक फळ आहे. हे एक काय आहे लक्षात ठेवा, फळ आहे. त्यामुळं तुमची सगळी केळी लक्षात ठेवा फळामध्ये येणार. आणि सगळी फळं ही लक्षात ठेवा कशामध्ये येणार, खाद्यपदार्थामध्ये येणार. टाईप क्रमांक 4 क्लिअर काय, मला सांगा. टाईप क्रमांक 4 क्लिअर का. क्लिअर का रे बाबा, पुढे जायला बरं क्लिअर का, मला सांगा. कळालं का रे. अरे क्लिअर का. चला टाईप क्रमांक 5. जेव्हा
दोन समुच्चय, दोन समुच्चय एका समुच्चयाशी, एका समुच्चयाशी, एका समुच्चयाशी पूर्णता संबंधित असतात, पूर्णता संबंधित असतात, पूर्णता संबंधित असतात व ते दोन समुच्चय, ते दोन समुच्चय, दोन समुच्चय एकमेकाशी, एकमेकाशी, एकमेकाशी पूर्णता, पूर्णता असंबंधित असतात, असंबंधित असतात, पूर्णता असंबंधित असतात. आता बघा उदाहरणार्थ घेऊया आपण. अरे समजतंय का? नाही वय समजत. मुलगा घेतला, मुलगी घेतला आणि मानव जाती घेतली. जेव्हा दोन समुच्चय आहेत ना, दोन समुच्चय एका समुच्चयाशी पूर्णता संबंधित आहेत, म्हणजे दोघं पण लक्षात ठेवा पूर्णता संबंधित आहेत, म्हणजे दोन समुच्चय लक्षात ठेवा एका समुच्चयामध्ये येणार, म्हणजे आतमध्ये दोन वर्तुळ येणार आणि त्याच्या बाहेर एक वर्तुळ येणार लक्षात ठेवा. पण दोन समुच्चयाचा एकमेकाशी पूर्णता असंबंधित आहेत लक्षात ठेवा. म्हणजे पूर्णता असंबंधित म्हणजे दोघाचा काही संबंध लागणार नाहीये. मला सांगा ह्याच्यावरून आपल्याला वेन आरेखन काढायचे, मला सांगा ह्याच्यावरून जर आपल्याला वेन आरेखन काढायचे असेल राजा, तर मुलगा आणि मुलगी यांचा संबंध जर लावला, मगाच लावला होता लक्षात ठेवा, कारण मुलगा आणि मुलगा हे लक्षात ठेवा पूर्णता संबंधित मध्ये येतात, कारण मुलाचं वर्तुळ वेगळं येतं आणि मुलीचं वर्तुळ वेगळं येतं. कारण सगळे मुलं लक्षात ठेवा, सगळे मुलं हे असतात का लक्षात ठेवा, मुली असतात का, काही मुलं मुली असतात का, असं नाहीच ना, दोघांचं लक्षात ठेवा वेगवेगळं आहे त्या ठिकाणी, एक पुरुष आहे एक महिला आहे लक्षात ठेवा, दोघांचा संबंध काही येणार नाही. म्हणजे हा काय झालं लक्षात ठेवा, हे वर्तुळ झालं मुलाचं, हे वर्तुळ झालं मुलीचं, कारण मुलगा आणि मुलगी यांचा काही संबंध येणार नाही. का असं होणार आहे का, काही मुली, काही मुलं मुली असतील किंवा काही मुलं मुली मुलगा असतील मुली लक्षात मुलगा असतील त्या ठिकाणी, तर नाही, दोघं पण वेगवेगळ्या वर्गातील लक्षात ठेवा. मात्र हे लक्षात ठेवा दोघंच्या दोघं, हे दोघंच्या दोघं मुलगा आणि मुलगी लक्षात ठेवा हे पूर्णता कशामध्ये येतात, तुमच्या मानव जातीमध्ये येतात. त्यामुळे लक्षात ठेवा मानव जातीमध्ये अंतर्निहित असणारे दोन घटक कुठले, मुलगा आणि मुलगी आहेत. म्हणजे आतलं वर्तुळ जे आलं लक्षात ठेवा ते मुलगाचं आलं एक, आणि दुसरं वर्तुळ जे आलं ते मुलगीचं, कारण दोघांचा काही संबंध येत नाही. मात्र लक्षात ठेवा मुलगा आणि मुलगी हे दोघंही लक्षात ठेवा मानव जाती या वर्गामध्ये येतात त्या ठिकाणी, म्हणून दोघांच्या वरती काय आलं त्या ठिकाणी मानव जाती, कारण दोघंही लक्षात ठेवा मुलगा आणि मुलगी हे अंतर्निहित आहेत कशामध्ये, त्या ठिकाणी मानव जातीमध्ये आहेत. म्हणजे बाहेरचं वर्तुळ जे आलं ते बाहेरचं वर्तुळ काय आलं तुमचं, मानव जाती आलं. मग ह्याच्यावरून तुम्हाला तर्क काय सांगता येईल रे, ह्याच्यावरून तर्क काय सांगता येईल, हे भिन्न नाहीत. ह्याच्यावरून तर्क काय सांगता येईल राजा, तर्क काय सांगता येईल, मुलगा व मुलगी, मुलगा व मुलगी हे भिन्न आहेत, हे भिन्न आहेत, परंतु परंतु दोघेही मानव जाती, मानव जाती या वर्गामध्ये येतात, या वर्गात मोडतात. म्हणून तुमची अशा पद्धतीने आकृती आली पाहिजे. टाईप क्रमांक लक्षात ठेवा, 5 लक्षात ठेवायचा. जेव्हा तुम्हाला दोन समुच्चय दिले जातात, दोन समुच्चय म्हणजे घटक लक्षात ठेवा. आता समुच्चय म्हणजे सर काय बडबड करतात, तर दोन घटक लक्षात ठेवा, दोन घटकाचा काही संबंध नसतो. आणि मग ते दोन घटक लक्षात ठेवा, एका तिसऱ्या घटकामध्ये काय असतात त्या ठिकाणी, एका घटकामध्ये तिसऱ्या घटकामध्ये पूर्णतः अंतर्निहित असतात, पूर्णतः संबंधित असतात. त्यावेळेस मात्र लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने तुमची वेन आकृती आली पाहिजे राजा. उदाहरण दुसरं घेऊया करे बाबा, अजून एक
टेबल बेंच फर्निचर घेतो. बघा उदाहरण क्रमांक 2. टेबल घेतला, बेंच घेतला आणि फर्निचर घेतला. आता मला सांगा, टेबल फर्निचर, टेबल आहे बेंच आणि फर्निचर राजा. मग मला सांग, सगळे टेबल बेंच असतात का? सगळे टेबल बेंच आहेत का? किंवा सगळे बेंच टेबल आहेत का? किंवा काही टेबल बेंच आहेत का? काही टेबल बेंच असतात का? किंवा काही बेंच टेबल आहेत का? लक्षात नाही ना, बेंच वेगळे आणि टेबल वेगळे. बेंच वेगळे आणि टेबल कशी वेगळी, म्हणजे दोन घटक टेबल आणि बेंच आहेत ना ते वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. बेंच आणि टेबल जे आहेत ना ते दोन घटक कसे आहेत लक्षात ठेवा, वेगवेगळे आहेत. कारण कोणताही टेबल बेंच नसतो राजा. म्हणजे याचा अर्थ कोणताही टेबल बेंच नसतो. याचा अर्थ काय झाला माहिती का? हे झालं तुमचं टेबल आणि हे झालं बेंच. कारण कोणताही टेबल बेंच नसतो, कोणताही बेंच टेबल नसतो राजा. बरोबर, टेबल वेगळा बेंच वेगळे. म्हणजे दोन घटक जे आहेत बेंच आणि टेबल राजा, बेंच आणि टेबल जे दोन घटक आहेत ते पूर्णतः असंबंधित आहेत. दोघाचा काडी मात्र संबंध येत नाही राजा, काही नाही. लक्षात, दोघे वेगवेगळे घटक आहेत, बस दोन वेगवेगळे घटक आहेत, काही संबंध येत नाही, सरळ दोन वर्तुळ वेगवेगळी काढायची. मात्र टेबल आणि फर्निचर हे सॉरी टेबल आणि बेंच हे तुमचे कसे संबंधित आहेत? दोघं पण काय त्या ठिकाणी फर्निचर आहेत. टेबल आणि बेंच हे दोघं पण काय त्या ठिकाणी फर्निचर आहे. याचा अर्थ फर्निचर मध्ये जर लक्षात ठेवा, फर्निचर मध्ये पूर्णतः संबंधित जे घटक आहेत ते कुठले? टेबल आणि बेंच. याचा अर्थ टेबल आणि बेंच हे काय आहेत? फर्निचर. त्यामुळे दोघाच्या वरती लक्षात ठेवा कोणाचं वर्तुळ आलं पाहिजे? फर्निचरचं. का दोघाच्या वरती फर्निचरचं वर्तुळ आलं पाहिजे? कारण दोघंही फर्निचर मध्येच मोडतात. दोघंही कशामध्ये पूर्णतः अंतर्निहित आहेत? लक्षात ठेवा, फर्निचर मध्ये अंतर्निहित आहेत. याचा अर्थ वरती काय आलं पाहिजे तुमचं? फर्निचर. आतमध्ये काय आलं तुमचं? हे बेंच. आणि दुसरं हे काय आलं राजा तुमचं? टेबल आलं, टेबल. हे काय आलं? टेबल. मग ह्याच्यावरून आपण तर्क काढू शकतो. काय तर्क काढू शकतो राजा? कोणताही टेबल, कोणताही टेबल, कोणताही टेबल बेंच नसतो किंवा बेंच नाही, बेंच नसतो राजा, नसतोच. काही बी तसलं काहीच नाही राजा. कसं आहे का, काही टेबल बेंच आहेत किंवा काही बेंच टेबल आहेत, नाही ना, काही संबंध येणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे दोन्ही वर्तुळ वेगळी लक्षात ठेवायची. कोणताही टेबल बेंच नसतो. पण टेबल व बेंच, टेबल व बेंच, टेबल व बेंच हे कशामध्ये येतात रे? हे फर्निचर अंतर्गत येतात. टेबल व बेंच हे फर्निचर अंतर्गत येतात. फर्निचर अंतर्गत येतात, अंतर्गत येतात. हे दोघंच्या दोघं लक्षात ठेवा. टेबल आणि फर्निचर, सॉरी टेबल आणि तुमचं काय? बेंच हे कशामध्ये अंतर्गत येतात? त्या ठिकाणी फर्निचर. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस दोन समुच्चय लक्षात ठेवा एका समुच्चयाशी पूर्णतः संबंधित आहेत. आहेत का बघा, हे दोन समुच्चय टेबल आणि बेंच आणि पूर्णतः संबंधित आहेत. कशाची? फर्निचरचे आहेत राजा हो. याचा आणि संबंधित आहेत. पण दोन समुच्चय जे आतमधले दोन समुच्चय आहेत लक्षात, ते एकमेकाशी पूर्णतः असंबंधित आहेत. म्हणजे त्यांचा काही संबंध येत नाही. त्यावेळेस लक्षात ठेवायचं तुम्ही अशा पद्धतीने तुमची वेन आरेखन आली पाहिजे. आणि अशाच पद्धती तुम्हाला वेन आरेखन काढायचे, लक्षात ठेवा. नाहीतर आपलं नुसतं गोल 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 करून काय फायदा होणार नाही. हे वाटतंय तुम्हाला सोपं, पण तितकंसं सोपं नाही बाळावं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं हित तुम्हाला बघावं लागणार आहे. जाऊया करे पुढे, क्लिअर करे बाबा. मला वाटतं क्लिअर होत नाही, तुमची कमेंट नाही. बरं हळूहळू जातोय, लक्षात ठेवा. तास झाला मला वाटतंय, 54 मिनिटं झाली. मी अजून टाईप 5च घेतोय, पुढे पण गेलो नाही. लक्षात, एकदम बेसिक जातोय, लक्षात ठेवा. टाईप क्रमांक 5 क्लिअर का मला सांगा आता. तर टाईप क्रमांक 6 बघूया आपण. बघा, जेव्हा जेव्हा दोन समुच्चय, घटक म्हणलं तर चालेल, दोन समुच्चय एका समुच्चयाशी एका समुच्चयाशी पूर्णता पूर्णता
संबंधित असतात, पूर्णतः संबंधित असतात, परंतु संबंधित असतात व म्हणूया व दोन्ही समुच्चय एकमेकाशी आंशिक रूपामध्ये आंशिक म्हणजे काही आंशिक म्हणजे लक्षात ठेवा काही आंशिक रूपामध्ये संबंधित असतात आंशिक रूपामध्ये काय असतात त्या ठिकाणी संबंधित असतात. दोन समुच्चय आहेत आणि दोन समुच्चय एका समुच्चय पूर्ण अंतर्निहित आहेत लक्षात ठेवा. अंतर मगासारखंच जसं की जेव्हा दोन समुच्चय एका समुच्चयाशी पूर्णतः संबंधित आहेत असे दोन समुच्चय लक्षात ठेवा आणि एका समुच्चयाशी पूर्णतः संबंधित आहेत म्हणजे आतमध्ये दोन वर्तुळ बाहेर एक येणार लक्षात ठेवा. पण मग काय होतं रे दोघांच्या दोघं आतली जी होती ती पूर्णतः कशी होती असंबंधित होती दोघांचा काहीच संबंध नव्हता. आता मात्र लक्षात ठेवा काही संबंध असणार दोघांचा. आता मात्र लक्षात ठेवा काही संबंध असतात कारण ते आंशिक रूपामध्ये संबंधित असतात. राजा उदाहरणार्थ घेऊया आपण अध्यापक घेऊया पुरुष आणि वडील घेऊया. अध्यापक घेऊया उदाहरणार्थ उदाहरण क्रमांक 1 अध्यापक पुरुष आता तिघांचं काय अध्यापक पुरुष आणि वडील यांचं तुम्हाला वेन आरेखन काढायचे वेन आकृती काढायची. जात काढून घे. तिघाचा अध्यापक तुम्हाला पुरुष आणि वकिलाचा संबंध लावायचा. तुम्ही थोडस बघा तुम्ही लावून बघा लक्षात ठेवा. मी थांबतो. अध्यापक आणि पुरुषाचा संबंध लावायचा लक्षात ठेवा. सगळे अध्यापक पुरुष असतात का रे? सगळे अध्यापक पुरुष असतात का लक्षात ठेवा. हो बरोबर आहे की सगळे अध्यापक काय असतात लक्षात ठेवा. अध्यापिका अध्यापक लक्षात ठेवा. सगळे अध्यापक जे असतात लक्षात ठेवा ते कशा अंतर्गत येतात पुरुषांतर्गत येतात लक्षात ठेवा. ठीक आहे सगळे पुरुष अध्यापक असतात का नाही ना. सगळेच पुरुष काय शिकवतात तुम्ही आहेत लक्षात ठेवा. पुरुष काय तुम्ही शिकवता का लक्षात ठेवा. नाही ना. शिकवता का मला सांगा नाही. हा त्यामुळे सगळे अध्यापक पुरुष असतील पण सगळे पुरुष अध्यापक असतील का नाही राजा. हा काही पुरुष काय असतील अध्यापक असतील जसं की तू आहे लक्षात ठेवा आणि मी तू अध्यापक नाही पण मी अध्यापक लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं मला सांगा आता दोघांचं रिलेशन कळलं की सगळे अध्यापक पुरुषामध्ये येणार पण सगळे पुरुष अध्यापक मध्ये येणार नाही. याचा अर्थ कुठला घटक कुठल्या घटकामध्ये पूर्णतः अंतर्निहित होतोय तर अध्यापक जो घटक आहे ना तो अध्यापक घटक पुरुषामध्ये पूर्णतः अंतर्निहित होतोय. सगळे पुरुष अध्यापक नाहीत कारण काही पुरुष लक्षात अध्यापक असतील काही पुरुष अध्यापक नसतील त्या ठिकाणी. आता पुरुषाचा आणि वडिलांचा संबंध लावा. सगळे पुरुष वडील असतात का नाही. तुम्ही आहात लक्षात ठेवा. आता समजा मुलं आहेत लक्षात ठेवा जे माझ्या हाताखाली शिकतात. मला सांगा लग्न झालंय का नाही. याचा अर्थ ते वडील पुरुष आहेत पण वडील आहेत का ते नाही लक्षात ठेवा. आता मी आहे लग्न झाले लक्षात ठेवा. याचा अर्थ काय झालं लक्षात ठेवा. सगळे लक्षात ठेवा पुरुष जे ते वडील नसतात. जे वडील असतात ते सगळे वडील लक्षात ठेवा पुरुष असतात. सगळेच्या सगळे जेवढे वडील आहेत राजा जेवढे वडील आहेत ज्यांचे लग्न झाले लेकरं बाळ आहेत लक्षात ठेवा हे सगळे पुरुषामध्ये आले लक्षात ठेवा. पण सगळे पुरुष वडील नाहीत लक्षात ठेवा. ज्याचे लग्नच झालं पुरुष आहे पण लग्नच नाही झालं लक्षात ठेवा तर तो वडिलांमध्ये येईल का नाहीये. याचा अर्थ पुरुष जो घटक आहे तो पुरुष घटक लक्षात ठेवा पूर्णतः वडिलांमध्ये अंतर्निहित होणार नाही. पण मात्र सगळे वडील जेवढे आहेत ते वडील लक्षात ठेवा पूर्णतः अंतर्निहित होतील कशामध्ये पुरुषामध्ये. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं हे अध्यापक सगळे अध्यापक पुरुषामध्ये येतात राजा आणि सगळेच्या सगळे वडील कशामध्ये येतात पुरुषामध्ये येतात. याचा अर्थ अध्यापक आणि वडील ही दोन जे घटक आहेत समुच्चय ते पूर्णतः अंतर्निहित आहेत कशामध्ये पुरुषामध्ये. मग आता काय कळालं आपल्याला अध्यापक आणि वडील हे दोन लक्षात ठेवा असे घटक आहेत हे पूर्णतः अंतर्निहित कशामध्ये पुरुषामध्ये. म्हणजे पुरुषाच्या वर्तुळामध्ये काय झालं पाहिजे राजा हे पुरुष निघलं पाहिजे असं बरोबर का. हे वर्तुळ कशाचं पुरुषाचं राजा आणि पुरुषाच्या अंतर्गत कोणते घटक निहित आहेत तुमचे अध्यापक आणि वडील आहेत म्हणजे आतमध्ये आले पाहिजे. पण आपल्याला संबंध काय लावायचा माहिती का आता लावायचा संबंध अध्यापक आणि वडिलाशी संबंध लावायचा. सगळे अध्यापक वडील असतात का रे.
नाही, सगळेच्या सगळे जेवढे अध्यापक आहेत लक्षात ते सगळे वडील झाले का? नाही राजा. किंवा जेवढे वडील आहेत, सगळे जेवढे वडील आहेत त्या पृथ्वी तलावरती, तर सगळे अध्यापकच आहेत का? नाहीत. हा, काही वडील काय होतील? अध्यापक होतील. काही अध्यापक काय होतील? वडील होतील राजा. याचा अर्थ अध्यापक आणि वडील यांचा संबंध जो लागला तो पूर्णता नाही लागला. कुठला लागला रे? आंशिक लागला. आंशिक राजा. कुठला लागला? आंशिक लागला. पण अध्यापक आणि पुरुषांच्या मध्ये संबंध जो लागला तो कुठला लागला? तुमचा पूर्णता संबंधित लागला. आणि पुरुष आणि वडील, वडील आणि पुरुषाकडे जर गेला तुम्ही, तुम्ही अध्यापकाकडून वडिलाकडे, अध्यापकाकडून पुरुषाकडे गेला तर पूर्णता संबंधित लागला. आणि वडिलाकडून पुरुषाकडे गेला तर कुठला संबंध लागला? पूर्णता लागला राजा. याचा अर्थ काय माहिती का? वडील आणि अध्यापक आतमध्ये आली पाहिजे पुरुषामध्ये. कारण अध्यापक आणि वडील हे सगळे काय लक्षात ठेवा? पुरुष आहेत. परंतु सगळे अध्यापक वडील आहेत का? किंवा सगळे वडील अध्यापक आहेत? नाही. मग अध्यापक आणि वडिलांमधले जे रिलेशन लागलं, जो संबंध, परस्पर संबंध लागला, तो कसा लागला? आंशिक. कारण काही अध्यापक वडील असतील आणि काही वडील काय असतील? अध्यापक. सगळे वडील अध्यापक होणार नाहीत. का? असं आहे का जेवढे वडील पृथ्वी तलावरती आहेत ते सगळे अध्यापकच आहेत? लक्षात ठेवा. नाहीये. किंवा पृथ्वी तलावर जेवढे अध्यापकाचं काम करतात ते सगळे लक्षात ठेवा वडीलच आहेत का? नाही ना. वडील व्हायच्या अगोदर पण ते अध्यापकाचं काम करू शकतात. लक्षात ठेवा. याचा अर्थ अध्यापक आणि वडिलांमध्ये लक्षात ठेवा रिलेशन आंशिक लागलं. आणि सांगितलंय आंशिक लागलं की तुमचं वर्तुळ लक्षात ठेवा अर्धा अर्धा आलं पाहिजे एकमेकांमध्ये. बस काही काही भाग एकमेकांमध्ये आला पाहिजे. ह्याच पद्धतीने आकृती निघाली पाहिजे. मग आता अध्यापक पुरुष आणि वडिलांची वेन आरेखन जी बनली ती ह्या पद्धतीने बनली राजा. तर अर्थ हे जे आहे ते लक्षात ठेवा अध्यापकाचं वर्तुळ आहे. आणि हे जे वर्तुळ आहे ते कुणाचं आहे? वडिलांचं वर्तुळ आहे. आणि अध्यापक आणि वडील, काही अध्यापक वडील आहेत, काही वडील काय त्या ठिकाणी अध्यापक, हा भाग दर्शवतो. लक्षात ठेवा. आणि सगळेच्या सगळे अध्यापक हे पुरुष आहेत आणि सगळेच्या सगळे वडील हे काय? लक्षात ठेवा पुरुष. सगळे वडील हे पुरुष असतात. लक्षात ठेवा. का महिला असतात का त्या ठिकाणी? नाही. याचा अर्थ सगळे वडील हे कशामध्ये येणार? पुरुषामध्ये येणार. म्हणजे पुरुषाच्या आतमध्ये ते अंतर्निहित होणार. त्यामुळे ह्याच पद्धतीने तुमची वेन आरेखन निघाली पाहिजे. ह्याच्यावरून तुम्ही मग तर्क काय सांगू शकता? लक्षात ठेवा. काय सांगू शकता? काही अध्यापक वडील होतील, काही वडील अध्यापक होतील. आणि अध्यापकांना वडील हे लक्षात ठेवा कशा अंतर्गत येतील? तुमच्या पुरुषांतर्गत येतील. लक्षात ठेवायचं. क्लिअर का रे बाबा? हे क्लिअर का? उदाहरण क्रमांक 1 क्लिअर का? मला सांगा. आता उदाहरण क्रमांक आपण 2 बघूया. आई, अगोदर स्त्रिया लिहितो. स्त्रिया, आई किंवा स्त्री लिहिलं तरी चालेल. आई आणि बहीण. आता हे जे तुम्हाला परीक्षेमध्ये वेन आरेखन काढायचे. लक्षात कशा पद्धतीने काढणार तुम्ही? बघा, काढून बघा, प्रयत्न करा. गो. जमती का रे? आकृती जमती म्हणजे आकृती अशीच काढायची. पण तुम्हाला नंतर प्रश्न ज्यावेळेस आपण घेईल लक्षात ठेवा त्यावेळेस तुम्हाला ती आकृती वेगळ्या प्रकारे काढता आली पाहिजे. मला सांगा, सगळ्या स्त्रिया आई असतात का रे? सगळ्या स्त्रिया आई असतात का? जेवढ्या स्त्रिया आहेत तेवढ्या सगळ्या आईच आहेत का? नाही ना राजा. ज्याचं लग्न झाले लक्षात तीच आई होणार ज्याला लेकरं बाळ झाले. बरोबर आहे ना? याचा अर्थ सगळ्या स्त्रिया आई नसतात राजा. ज्यांना लेकरं बाळ झाली असते त्याच आई असतात. लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्या स्त्रिया आई होणार नाही. म्हणजे स्त्रिया जो घटक आहे लक्षात ठेवा समूचे, तो आईमध्ये पूर्णता अंतर्निहित होणार नाही. मात्र आईचं रिलेशन जर स्त्रियाशी लावलं तुम्ही, जर आईचं रिलेशन जर स्त्रियाशी लावलं, सगळे आया लक्षात ठेवा स्त्रियामध्येच येतात. ज्याचं लग्न झालं नाही किंवा ज्याला लेकरं बाळ आहेत किंवा ज्याला लेकरं बाळ नाहीत लक्षात, ते सगळे कशामध्ये येतात? त्या ठिकाणी स्त्रियामध्येच येतात. लक्षात ठेवा त्या ठिकाणी. मात्र सगळ्या स्त्रिया आया होणार नाहीत. मात्र सगळ्या आया हे लक्षात ठेवा काय असतात त्या ठिकाणी? महिलाच असतात, स्त्रियाच असतात. का असं आहे का? लक्षात ठेवा. काही पुरुष आई झालेत. लक्षात ठेवा. नाही ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला? सगळे आई हे कशामध्ये येतात? त्या ठिकाणी स्त्रियामध्ये येतात. याचा अर्थ दोघांचं रिलेशन जे आपल्याला घवलं, स्त्री आणि आई, हे काय घवलं? लक्षात ठेवा. सगळ्या आई ज्या आहेत त्या स्त्रियामध्ये येतात. लक्षात ठेवा.
म्हणजे आई जो घटक आहे तो स्त्रिया या घटकामध्ये अंतर्निहित झालेला आहे. म्हणजे आईचं वर्तुळ आतमध्ये आलं पाहिजे आणि आईच्या बाहेर कुणाचं वर्तुळ आलं पाहिजे, स्त्रियांचं आलं पाहिजे. कारण आई हा घटक पूर्णतः स्त्रियामध्ये अंतर्निहित झालेला आहे राजा. पुढे चला, हे दोघांचं रिलेशन तर कळालं आपल्याला. आई आणि बहिणीचं रिलेशन लागूया, लक्षात ठेवा. आई ह्या सगळ्या बहिणी असतात का, लक्षात का कुणाच्या पण बहिणी असतात का, नाही राजा. काही आई काही बहिणी असतील, काही बहिणी आई असू शकतात. म्हणजे दोघांचं रिलेशन जे आहे लक्षात ठेवा. हे कसं लागलं, आंशिक लागलं, आंशिक. हे कसं लागलं लक्षात ठेवा, आंशिक लागलेलं आहे. याचा अर्थ आणि सगळ्या बहिणी स्त्री असतात का रे बाबा, हा बरोबर आहे की सगळ्या बहिणी, बहीण म्हणजे लक्षात सगळ्या बहिणी स्त्रियाच असतात त्या ठिकाणी. याचा अर्थ आई आणि बहीण जे दोन घटक आहेत, हे दोन घटक लक्षात पूर्णतः संबंधित कशाचे आहेत, पूर्णतः संबंधित कसे आहेत, स्त्रियाचे आहेत. याचा अर्थ स्त्रियाच्या वर्तुळामध्ये हे स्त्रियाचं वर्तुळ काढलं राजा, हे स्त्रियाचं वर्तुळ काढलं आणि स्त्रियाच्या वर्तुळामध्ये कुणाचं आलं, आई आणि बहिणीचं. पण आई आणि बहिणीमध्ये काय संबंध लागला, सगळ्या बहिणी आई असतात का, नाही ना. सगळ्या आई बहीण असतात का, नाही राजा हो. याचा अर्थ लक्षात ठेवा, त्या दोघांमधलं रिलेशन लागलं ते आंशिक. काही आई बहिणी असतील, काही बहिणी आई असतील. याचा अर्थ आंशिक संबंध लागला असेल तर मी सांगितले दोन वर्तुळावर काय करायची, भाग एकामेकामध्ये काही काही काढायचा, सगळं काढत बसायचा नाही राजा. म्हणजे हा भाग येणार तुमचा त्या ठिकाणी. हे जे वर्तुळ आहे तुमचं ते आईचं आहे राजा, आणि हे जे वर्तुळ आहे काय तुमचं बहिणीचं आहे. आणि आई आणि बहिणीचं रिलेशन जे आलं परस्पर संबंध, तो कसा आला, आंशिक आला, आंशिक. काही आई बहीण असतील, काही बहीण काय असतील त्या ठिकाणी आई असतील राजा. मात्र आई आणि बहीण सगळ्याच्या सगळे अंतर्निहित कशामध्ये, स्त्रियामध्ये आहेत राजा. त्यामुळे दोघांच्या वरती कोणाचं वर्तुळ आलं पाहिजे, स्त्रियांचं वर्तुळ आलं पाहिजे. अशाच पद्धतीने तुमची वेन आरेखन निघाली पाहिजे राजा. टाईप क्रमांक 6 पर्यंत क्लिअर करा. डोक्याच्या वरनं जाईल तुमचं, मला वाटतं डोक्याच्या वरनं जातं काय. क्लिअर करे बाबा, आजचा घटक क्लिअर कर बाबा. आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण काय करूया, उद्याच्या लेक्चरला बघूया. इथपर्यंत क्लिअर करे बाबा. जर कळालं नसेल तर अजून एकदा व्हिडिओ बघा, अजून एकदा व्हिडिओ बघा. मला असं वाटतं की मी खूप 6 टाईप घेतले, 1 तास झालं 60 मिनिटं. मी 6 पॉईंट घेतले, लक्षात ठेवा. एकदम मी स्लो स्लो जातोय. हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला त्या कळत जातील, लक्षात. जेवढे जेवढे आपण एक्झाम्पल, पण हे तुम्हाला अगोदर मी ते एक्झाम्पल घ्यायच्या अगोदर मी त्याची कन्सेप्ट क्लिअर करतोय की बाबा तुम्ही कसं कसं रिलेशन त्याचं लावायचं, लक्षात ठेवा. ठीक आहे, थांबूया. राहिलेला बघा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया बाळा.